हा कॉम्पन्सेशनचा मुद्दा नाही आहे. हा बेसिक मुद्दा ज्याची जमीन गेली त्यांनी का कॉम्पन्सेशनसाठी हे केलेलं नाही. मुळात जो गट आहे त्यांचा शेतीचा रस्ता ऑलरेडी तिथून असताना काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे यांच्या शेतातून रस्ता गेलेला आहे. बाकी यांनी काय कॉम्पोजिशन मागितलं नाही. भूसंपादनाचा तर मुद्दाच नाही हा. यांचा मुद्दा असा आहे की माझ्या जागेतून हा रस्ता काढलेला आहे, याला कोणती नोटीस नव्हती, कोणतं काही नव्हतं, काही नव्हतं आणि बळजबरी कोणी केलं. याच्यासाठी केंद्रीय मंत्री मान्य नितीनजी गडकरी यांच्याकडे बैठका झाल्या, कलेक्टरांकडे बैठक गेला आणि केंद्रीय मंत्र्यांनी हेही सांगितलं की जर राज्य सरकारचा प्रस्ताव आला, कारण शेवटी माणूस काय व्यक्त करतो, चला ठीक आहे आता माझ्या शेतातून जातो एवढा मोठा रस्ता जातो तर मग किमान मला त्याचा भूसंपादनाचा मोबदला तर द्या. भूसंपादनासाठी नाही करत आहे. जर राज्य सरकार तो रस्ताच काढून घेणार तर तेही त्यांना चालतं. त्यांना काय भूसंपादनाचा पैसा पाहिजे असा मुद्दाच नाही आहे. बेसिक माझ्या जागेतून हा रस्ता नसताना, प्लॅनमध्ये नसताना तो रस्ता गेला, कारण ऑलरेडी तिथं रस्ता आहे. आम्ही नेहमी जातो येतो, तुम्ही गेले असेल त्या रस्त्याने नेहमी जातो, जो परंपरागत रस्ता आहे, ऑलरेडी सरकारची जागा आहे, सगळं असताना इकडून या शेतातून का घुसले हा एक मोठा प्रश्न आहे. हा शेतकरी मोठा शेतकरी, हा काय साधा शेतकरी नाही आहे. 99 एकर जमीनवाला शेतकरी, तो काय साधा काय 2 एकर 1 एकरवाला नाही, 99 एकरवाला शेतकरी आहे. त्याने भूसंपादनाचे पैसेच मागितले. मुद्दा असा आहे की प्रशासनाने त्यावेळेसच्या ज्या कोणी असेल याच्यात कोर्टाचं जे प्रकरण ते सुद्धा आहे, याच्यामध्ये बैठका झालेल्या वेगवेगळ्या. मुद्दा सरकारचं धोरणाचा आहे किंवा प्रशासनातल्या गलथानपणाचा आहे आणि म्हणून त्याच्याविषयी कारवाई होणं अपेक्षित आहे. भूसंपादनाचे पैसे नका का मिळणार, जागा देऊन टाका, लागत नाही भूसंपादनाचा एक पैसा रुपया, कारण ऑलरेडी रस्ता, बरं रस्ता होणार नाही अशातला भाग नाही, बाजूला रस्त्याची जागा आहे, आत्ताही लोक त्यांनीच जातात. म्हणून मुद्दा बेसिक आहे, त्याच्यावर खुलासा करावा मंत्री महोदयांनी.